सालियन प्रकरणाला नवी दिशा। आदित्य ठाकरेंबरोबर उद्धव ठाकरेही अडकणार। दिशा सालियन हिची हत्या की आत्महत्या हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। दिशा सालियन हिचे वडील सतीश सालियन यांनी दिशाची हत्याच झाली असल्याचा आरोप करत मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे। दिशा सालियन हिची अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा दावा ॲडव्होकेट निलेश ओझा यांनी केलाय। त्यामुळे त्यांनी आदित्य ठाकरेंना आरोपाच्या पिंजऱ्यात उभे केले आहे। शिवाय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही 6 आरोपी करण्यात आला आहे असं ओझा म्हणाले। शिवाय ठाकरे पिता पुत्रांसह दिनो मोरिया, सूरज पांचोला, त्यांचे बॉडीगार्ड तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह, सचिन वाजे आणि रिया चक्रवर्ती हे आरोपी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। यांच्या विरोधात तक्रार दिल्याचंही ते म्हणाले। ही तक्रारच FIR असल्याचा दावाही त्यांनी केलाय। दिशा सालियन हिचा एक मित्र होता, त्यांचं नाव स्टीव्ह पिंटो होतं। तिच्या हत्येनंतर त्याने एक ट्विट केलं होतं। त्यात तो म्हणाला, 7 जून 2020 ला एकता कपूरच्या घरी पार्टी झाली। त्यात परमबीर सिंग, सुशांत राजपूत, दिशा सालियन, आदित्य ठाकरे हे होते। शिवाय हत्या कशी झाली याचे संकेतही त्यांनी ट्विटच्या माध्यमातून दिले आहेत। त्या दिवसापासून तो गायब आहे। त्याचीही चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी या ट्विटचा आधार घेत केली आहे। या संपूर्ण प्रकरणात ज्यावेळी आदित्य ठाकरे यांचे नाव आले त्यावेळी परमबीर सिंह यांनी सर्व पुरावे मिटवण्याचं काम केलं। तेच याचे मास्टर माइंड आहेत असा आरोपही वकिलांनी केलाय। CCTV चेक केले गेले, त्यात कुठलाही नेता नव्हता असंही ते म्हणाले। मात्र काही पुरावे आमच्या हातीही लागले आहेत। मोबाईल टॉवर नुसार त्यांचे लोकेशन स्पष्ट दिसत आहे असा दावाही ओझा यांनी केला आहे। त्यामुळे परमबीर सिंह हे खोटे बोलत आहेत हे स्पष्ट आहे। परमबीर सिंह हे कव्हर अप साठी मास्टर माइंड होती। आदित्य ठाकरेंचं नाव आल्यानंतर CCTV चेक केला आहे, तिथे कुठेही राजनेता आला नव्हता। मोबाईल टॉवर पासून परमबीर सिंह खोटा बोलत होता हे स्पष्ट झाले आहे। त्याही पुढे जाऊन ओझा यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे। आदित्य ठाकरे यांचा ड्रग्सचा बिझनेस आहे, त्यात त्यांचे नाव आले आहे असा दावाही त्यांनी केलाय। त्यावेळी त्यांना अटक होणार होती, पण ती कुणी रोखली, त्यासाठी कितीची डील झाली असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। दिशाची हत्या झाली यावेळी आदित्य ठाकरे तिथे होते की नाही हे त्यांना सिद्ध करावे लागेल। त्यांनी त्यांचा बचाव करताना जी काही कारणं दिली आहेत ती सर्व खोटी आहेत असा दावाही ओझा यांनी केलाय। दरम्यान सतीश सालियन यांनी या प्रकरणाची फेर चौकशी केली जावी अशी मागणी 2023 सालीच केली होती असंही त्यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे ते आताच मागणी का करत आहेत हे बोलणं योग्य नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना त्यांचा पदाचा गैरवापर केला, आदित्य ठाकरेंना वाचवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांनाही 6 आरोपी करावं अशी मागणी करण्यात आली आहे। आमची तक्रार खोटी असेल तर आम्हाला फाशी द्या असंही ते म्हणाले। जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा।